नमस्कार माझे मित्रमैत्रिणींनो, मी आहे आरती आणि तुम्ही पाहत आहात नर्सिंग ऑफिसर आरती हे यूट्यूब चॅनल। तर आज आपण बघणार आहोत अतिशय महत्त्वाचे एक अपडेट आलेली आहे। ऑइल इंडिया लिमिटेड म्हणजे स्टाफ नर्सची वॅकन्सी आहे याच्यामध्ये। तर आपण हे बघणार आहे त्याच्यामध्ये आता आणि छान एक जाहिरात काढलेली आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये नो रायटिंग एक्झाम म्हणजे रायटिंग एक्झाम नाही आपली त्याच्यामध्ये। आणि विशेष म्हणजे आपल्याला डायरेक्ट ह्याच्यामध्ये नाही का वॉक इन इंटरव्ह्यू आहे। तर म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी तुम्हाला पूर्ण ह्याच्यामध्ये PDF समजून सांगणार आहे। तर व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघावे। आता ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे ह्यांनी ऑइल इंडियन लिमिटेड म्हणजे हे नाही का भारतातील एक मोठी पब्लिक सेक्टर आहे, याच्यामध्ये कंपनी आहे ही की जी नाही का याच्यामध्ये गॅस कंपनी आहे ना, तर ते क्षेत्रामध्ये काम करते। सरकारी क्षेत्रातील ही कंपनी असल्यामुळे ही नोकरी सुरक्षित आणि चांगल्या पगाराची आहे। तर आपण बघूयात ह्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवरती कोणते कोणते आहेत स्टाफ नर्सचे। ही एक कॉन्ट्रॅक्ट बेसची आहे वॅकन्सी। त्याच्यामध्ये नाही का 2 पोस्ट आहेत स्टाफ नर्ससाठी आणि यांचं लोकेशन पण आहे ह्या ठिकाणीच। तर आपण ह्याच्यामध्ये बघूयात आता मिनिमम इयर किती सांगितलेलं आहे ह्याच्यामध्ये 18 वर्ष सांगितलेले आणि लास्ट मिनिमम लिमिट ह्यांचं 40 वर्ष सांगितलं आहे। आणि ह्याच्यामध्ये नाही का त्यांनी फिक्स पेमेंट सांगितलेलं आहे 24,960 म्हणजे इतका पेमेंट राहणार आहे ह्यांना स्टाफ नर्सला। पेमेंट ह्या ठिकाणी चांगला सांगितलेला आहे, सर्वांनी बघावे। आणि आता ह्याच्यानंतर सांगितलेलं आहे क्वालिफिकेशनमध्ये आपण बघूयात क्वालिफिकेशन काय काय सांगितलेले आहे। याच्यामध्ये नाही का आपल्याला 10वी 12वी पासआउट पाहिजे सायन्समध्ये। त्याच्यानंतर आपला GNMचा जर डिप्लोमा असेल तर तो कंप्लीट पाहिजे आपल्याला। रजिस्ट्रेशन आपला रिन्युअल पाहिजे। आणि ह्या ठिकाणी म्हणजे विशेष म्हणजे आपल्याला जर डिग्री असेल म्हणजे BSc नर्सिंग ही असेल तरी चालेल। BSc नर्सिंग ही पासआउट पाहिजे आपलं, ज्या ठिकाणी आहे आपण त्या ठिकाणी पासआउट पाहिजे। रजिस्ट्रेशन पाहिजे, मस्ट बी म्हणजे रजिस्ट्रेशन ही खूप इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये स्टेट नर्सिंग काउन्सिलिंगचं। ह्याच्यामध्ये नाही का त्यांनी मिनिमम इयर 1 इयरचे हे ना एक क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये 1 इयरचं काय आहे ह्याच्यामध्ये एक्सपिरियन्स सर्टिफिकेट सांगितलेलं आहे यांनी। तर आपण ह्याच्यामध्ये बघूयात आता ही डायलिसिससाठी आहे, टेक्निशियन डायलिसिससाठी आहे। ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहे टेक्निशियनचं, आपलं फक्त स्टाफ नर्स इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये। आणि विशेष म्हणजे ह्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेस आहे। स्टाफ नर्ससाठी 2 पोस्ट सांगितलेले आहे, युआरमध्ये आहेत। तर ह्याच्यामध्ये नाही का आपण आता बघू सिलेक्शनचं त्यांना क्रायटेरिया काय ठेवलेलं आहे ते बघूयात। तर ह्याच्यामध्ये त्यांनी नाही का वॉक इन इंटरव्ह्यू ठेवलेला आहे, म्हणजे पर्सनली ते असिस्टमेंट घेणार आहे। आपलं टोटल 100 मार्क्स राहणार आहे त्याच्यामध्ये। आणि त्याच्यानंतर क्वालिफिकेशनमध्ये आपण पास आहे ना, तर त्याचं क्वालिफिकेशन बघणार आहेत 50 बेडचं आपल्याला आधी एक्सपिरियन्स आहे का ते चेक करणार आहे त्याच्यामध्ये। अशा बेसवरती नाही का लास्टला ते आपली मेरिट लिस्ट लावणार आहे। आपण पासआउट झालो ना त्याच्यानंतर त्यांनी लास्टला आपली मेरिट लिस्ट लावणार आहे त्याच्यामध्ये। तर आपण बघूत आता पुढे अजून काय आहे। तर ह्याच्यामध्ये त्यांनी नाही का ह्या ठिकाणी रजिस्ट्रेशनचे डेट दिलेले आहे। तर 26 तारखेला काय येते 26/5/2026ला त्यांनी रजिस्ट्रेशन सांगितलेलं आहे। आणि त्याचा टायमिंग काय सांगितलं त्यांनी 7 वाजल्यापासून म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासून तर रात्री 9 वाजेपर्यंत ह्या ठिकाणी रजिस्ट्रेशन सांगितलेले, म्हणजे 7 ते 9 म्हणजे सकाळचाच टायमिंग दिला आहे ह्यांनी, 7 ते 9 वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन पाहिजे। आणि वॉक इन इंटरव्ह्यू म्हणजे इंटरव्ह्यू कधी घेणार आहेत त्यांनी 26 तारखेला घेणार आहेत, म्हणजे 26/5/2026लाच। म्हणजे ह्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन पण त्याच दिवशी आहे आणि इंटरव्ह्यू पण त्याच दिवशी आहे, दोन्ही पण त्याच दिवशी घेणार आहेत। डायलिसिससाठी पण त्यांनी सांगितलेलं आहे 26 तारीखच दिलेली आहे, दोघांसाठी सेम तारीख आहे 26 तारीख 26/5/2026। ह्या ठिकाणी त्यांनी रजिस्ट्रेशन करून डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यू आहे। त्यांचा ॲड्रेस पण इथे दिलेला आहे त्यांनी, ऑक्युपेशनल हेल्थ सेंटर ऑइल हॉस्पिटल ऑइल इंडियन लिमिटेड आसामचा आहे, ह्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे। विशेष म्हणजे त्यांनी अजून एक नोटीस पण दिलेली आहे ह्या ठिकाणी इंटरव्ह्यूबद्दल काही। सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत त्यांनी एंट्री करायला सांगितलेलं आहे सगळे कॅन्डिडेटला। वॉक इन इंटरव्ह्यू आहे, पर्सनल असेसमेंट करणार आहेत ते त्याच्यामध्ये अजून ह्या ठिकाणी। नंतर पिरियड ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणजे पिरियडचं कॉन्ट्रॅक्ट कितीपर्यंत राहणार ते पण सांगणार त्यांनी। 6 महिन्यापर्यंत हा कॉन्ट्रॅक्ट होतात ते 6 मंथचा कॉन्ट्रॅक्ट असतो। त्याच्यानंतर 24 मंथचा एक कॉन्ट्रॅक्ट असतो मिनिमम।
लास्ट आपलं मिनिमम 24 ह्याचा कॉन्ट्रॅक्ट असतो, पण इथे मॅक्झिमम 6 इयर्सचं ठेवलेलं आहे त्यांनी. नंतर ह्याच्यामध्ये जॉबचे जे आपले आहेत ना रिस्पॉन्सिबिलिटी ते सांगितलेले आहेत. कॉन्ट्रॅक्टवाल्यांना जॉबची रिस्पॉन्सिबिलिटी काय असायला पाहिजे काय नाही. मी एक थोडक्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रॅक्टची रिस्पॉन्सिबिलिटी सांगते ह्याच्यामध्ये काय आहे काय नाही ते. तर आपण ह्याच्यामध्ये थोडक्यामध्ये बघूत आता. या ठिकाणी सांगितलेलं आहे मॉनिटरिंग व्हायटल सायन्स म्हणजे स्टाफला करता आलं पाहिजे, ॲडमिनिस्ट्रेशन आलं पाहिजे, मेडिकेशन प्रॉपर देण्यात आले पाहिजे पेशंटला, प्रोसिजर असा जे ॲडव्हान्स डॉक्टरसोबत असतात ते प्रोसिजर आलेले पाहिजे. नंतर डॉक्टरांनी स्टाफमध्ये नाही का कोऑर्डिनेशन व्यवस्थित पाहिजे, नर्सेस नोट्स वगैरे लिहिता आले पाहिजे नर्सिंग स्टाफला आपल्या, मेंटेन पेशंट रेकॉर्ड ठेवता आला पाहिजे, डॉक्युमेंटेशन पेशंटचे व्यवस्थित ठेवता आले पाहिजे, इन्फेक्शन कंट्रोल आपल्याला बायोमेडिकल वेस्ट हे मेंटेन ठेवायला पाहिजे, प्रॉपर प्रिव्हेन्शन अँड पोस्ट ऑपरेटिव्ह पेशंट जे असतात ना त्यांची केअर प्रॉपरली करता आली पाहिजे. ह्या ठिकाणी असे सांगितलेले आहेत आणि ट्रीटमेंट वगैरे सांगितलेलं आहेत. या ठिकाणी स्किल अँड नॉलेज सांगितलेलं आहे कॉन्ट्रॅक्ट नर्ससाठी. स्किल नॉलेज काय पाहिजे म्हणजे IV कॅन्युला लावता आला पाहिजे, इंजेक्शन, ड्रेसिंग, पेशंटची मॉनिटरिंग हे करता आली पाहिजे, नॉलेज आलं पाहिजे इन्फेक्शनबद्दल, इन्फेक्शन कंट्रोलचं जे काही नॉलेज आहे सेफ्टीचं ते आपल्याला माहीत पाहिजे, गुड कम्युनिकेशन स्किल पाहिजे पेशंटसोबत आणि इव्हन रिलेटिव्हसोबतसुद्धा पण. त्याच्यानंतर इमर्जन्सी काही झालं असेल तर आपल्याला ते हँडलिंग करता आलं पाहिजे, कॅम्प्युटर बेसिक नॉलेज पण पाहिजे त्यांना, डाटा एंट्री करता आला पाहिजे आणि ऑनलाईन डाटा रेकॉर्ड मेंटेन पण करता आला पाहिजे. त्यांना एक्सपिरियन्स पाहिजे, विशेष म्हणजे डायलिसिसवाल्यांना ते एक्सपिरियन्स पाहिजे. त्याच्यानंतर जॉबची रिस्पॉन्सिबिलिटी सांगितली त्यांनी, त्याच्यामध्ये पण तेच आहे, प्रॉपरली व्हायटल सायन्स वगैरे तेच आलेलं आहे ह्याच्यामध्ये पण. शेवटला त्यांनी सांगितले इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये काय पाहिजे म्हणजे आपले ओरिजिनल डॉक्युमेंट पण आणायचे आहे त्यांना दाखवण्यासाठी, सेल्फ अटेस्टेड करून आणायचे आहे, एक कॉपी त्यांना द्यायची आहे. ह्या ठिकाणी फोटो वगैरे लावायचा बायोडाटामध्ये आपला. ह्या ठिकाणी विशेष म्हणजे खूप छान वॅकन्सी आलेली आहे ही आणि ह्या ठिकाणी पेमेंट पण छान आहे. आणि तुम्हाला जर नाही का ही PDF जर बघायची असेल तर ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ही PDF चेक करू शकता. ह्या ठिकाणी PDF दाखवलेली आहे, PDF टाकलेले आहे आणि हा एक फॉर्म दिला आहे त्यांनी. हा फॉर्म आपल्याला फिलअप करायचा आहे आणि सबमिट पण करायचं त्या ठिकाणी जाऊन. ह्या ठिकाणी आपला फोटो लावायचा आहे. ह्या ठिकाणी आपलं नाही का कॅपिटलमध्ये आपलं काय पोझिशन आहे, ह्या ठिकाणी आपलं नाव टाकायचं आहे, इथे बर्थ डेट वगैरे टाकायचे, मेल फिमेल जेंडर लिहायचे, मॅरिड अनमॅरिडचं स्टेटस टाकायचे, मदर टंग लँग्वेज कोणती आपली ते टाकायचे, मदर आणि फादर नेम्स टाकायचे, आयडेंटिफाय मार्क टाकायचे, जर बॉडीला कोणता आयडेंटिफाय मार्क असेल ते टाकायचे, आपली कॅटेगरी कोणती आहे, SC कॅटेगरी आहे का, ST आहे का, OBC आहे का, GN आहे ती टाकायची, सब कॅटेगरी आपली टाकायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्यांनी याच्यामध्ये अजून सांगितलेलं आहे OBCवाल्यांसाठी जर कॅटेगरीमध्ये रिझर्वेशन असेल त्यांचं ते टाकायचं आहे. नंतर ह्या ठिकाणी आपला परमनंट ॲड्रेस वगैरे टाकायचा आहे. परमनंट ॲड्रेसमध्ये त्यांनी पूर्ण सांगितलेलं आहे, पिन नंबर, डिस्ट्रिक्ट, मोबाईल नंबर, स्टेट, नंतर पोलीस स्टेशन वगैरे सगळं व्यवस्थित प्रॉपर टाकायचं आहे आणि प्रॉपर विशेष म्हणजे आपली ईमेल ID टाकायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या इथं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय झालेलं आहे ते इथं टाकायचं आहे आपण. इथं एक्झाम पासआउट आपण कोणते केलेत काय केले ते सगळे बोर्ड, युनिव्हर्सिटी वगैरे, मार्क पर्सेंटेज ह्या ठिकाणी टाकायचं आहे. अदर क्वालिफिकेशनमध्ये आपलं अदर कोणतं झालेलं आहे का तेही टाकायचं. तर MSc टॅली टायपिंग जे काही झालेलं आहे ते या ठिकाणी आपण टाकायचं आहे. आणि एक्सपिरियन्स जर आपलं झाला असेल, एक्सपिरियन्स आपण कुठे घेतलेला आहे तर इथे एक्सपिरियन्सचं पण लिहायचं आहे त्यांनी. आणि ह्या ठिकाणी आपलं सिग्नेचर करायचं आहे आणि ह्या ठिकाणी आपण डेट करायचं ज्या दिवशी आपण सबमिट करणार आहोत त्या दिवशी. जर आपला आधी कुठे एक्सपिरियन्स असेल तो एक्सपिरियन्स इथे लिहायचं, आपलं आपली पोस्ट काय ती टाकायचं, आपलं एम्प्लॉयचं जर आपलं नाव पूर्ण टाकायचं, ॲड्रेस टाकायचं आहे, त्या ठिकाणी ड्युरेशन आहे आपण कुठून कुठपर्यंत किती वर्ष केलेलं आहे ते टाकायचं आणि ह्या ठिकाणी टोटल डेज लिहायचे आहेत. अशा पद्धतीने हे आपला फॉर्म आहे. आणि ह्या ठिकाणी शेवटीला सांगितलं आहे, सिग्नेचर सांगितलं आहे, फुल नेम आणि डेट सांगितलेलं आहे आणि त्याच्यासोबत हे आपल्याला डॉक्युमेंट जोडायचे आहेत. डेट ऑफ बर्थ, कॅटेगरी, प्रूफ आपलं आधार कार्ड, एज्युकेशन क्वालिफिकेशन, वर्क एक्सपिरियन्स जे आहे ते आणि एनी डॉक्युमेंट असेल तर ते अटॅच करायचे आहेत. अशा पद्धतीने ही आपली आजची वॅकन्सी होती. ही वॅकन्सी खूप छान आहे. ह्या ठिकाणी मी तुम्हाला एक विशेष टिप देते. ह्या ठिकाणी जर तुम्ही इंटरव्ह्यूला जात असाल त्या ठिकाणी तुम्ही प्रोफेशनल ड्रेस कोड घाला, कॉन्फिडन्स ठेवा स्वतःवरती आणि बेसिक नर्सिंग क्वेश्चन जे तयार आहेत आपले ते बेसिक नॉलेज जे असतं तर ते आपल्याला माहिती पाहिजे आणि हॉस्पिटलचा आपला कोणता एक्सपिरियन्स आहे तो व्यवस्थित त्यांना सांगितला पाहिजे आपण. जर तुम्हाला अशा नर्सिंग ऑफिसरचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा
तुमच्या फ्रेंड्सला पण हा व्हिडिओ पोहोचा. चॅनलला सबस्क्राईब करा. मी दररोज नर्सिंग ऑफिसरचे आपले रोज डेली अपडेट टाकत आहे, तर तुमच्यापर्यंत हे डेली अपडेट पोहोचले पाहिजे. धन्यवाद.